करणार आहे. बघा देवाचा गौरव तुम्ही बघा. विश्वास मात्र धर्म म्हणजे तू त्याचा गौरव पाशील. आहे का विश्वास? आहे का कोणाला विश्वास? असा कोणी आहे? आज मी विचारत आहे, कोणाला विश्वास आहे की देव आज तुमच्या जीवनामध्ये काम केल्याशिवाय राहणार नाही? जर विश्वास आहे तर देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे, प्रार्थना करायला सुरू कर. परिस्थिती बदलत चाललेली आहे. प्रार्थना करायला सुरू कर. आरोग्य बदलत चाललेलं आहे. प्रार्थना करायला सुरू कर. बंधन तुटत चाललेली आहेत. प्रार्थना करायला सुरू कर. आज तू बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. कधी प्रार्थना करायला सुरू कर. आज देव तुम्हाला आणि मला म्हणत आहे, प्रार्थना सुरू कर. हो, मी कमी पडत आहे, माझा विश्वास कुठं नाही कुठं कमी होत आहे. का तर एक प्रार्थना आहे की नाही, एक लक्षात ठेव, देवाची इच्छा नव्हती की तुला एवढं एवढंच द्यावं. देवाची इच्छा आहे की तुला भरभराटीचा आशीर्वाद द्यावा. म्हणून देवाने तुला आवडीने कापून ठेवलेला आहे. हालेलुया. अहो, देवाची इच्छा का नाही की मला छोटं द्यावं? कारण एवढं एवढं जर दिलं तर लोकांना कसं दिसणार आहे की देवाने तुझ्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. हालेलुया. आणि देवाची हीच इच्छा आहे की तुझ्या जीवनामध्ये एवढं मोठं कार्य करावं की तुझ्याद्वारे तुझा शेजारी, तुझा नातेवाईक, तुझा मित्र परिवार, तुझा परिवारामध्ये असला प्रत्येक व्यक्ती हे देवाकडे वळला जावा. हालेलुया. तयारीत राहा. देव आपल्या जीवनामध्ये मोठं कार्य केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि फक्त कधी 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 ज्यावेळेस माझा तुमचा विश्वास असणार, फक्त बोलायचं म्हणून बोलून जाणं हे चुकीचं आहे. केवढा विश्वास पाहिजे? बोलीच्या गाण्यावर. आणि तेवढा देखील विश्वास ठेवायला आज आपले विश्वास करायला कमजोर वाटत आहे. हालेलुया. आणि नावाला तर विश्वासणारे आहे. हालेलुया. नाव काय? विश्वासणारे. आणि विश्वास कुठे आहे तर अजिबात माहित नाही. एकदा प्रार्थना करतो, देवा असं असं कर, तसं कर, दुसऱ्या दिवशी करेल का नाही? देवाचं वचन स्पष्टपणे सांगतंय, चिंता करा तू नकोस. काय म्हणतात? चिंता करा तू नकोस. किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं ह्यानंच प्रार्थना केल्यावर माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद होतो, हिनंच प्रार्थना केल्यावर माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद भेटेल. देवाचं वचन सांगतं, अहो कष्टी हो, महाराजांचं नाव हो, तुम्ही सर्व कोणाकडे या, मजकडे या. फक्त एक खंबीर विश्वासणारा, फक्त एक खंबीर विश्वासणारा देवाकडे यावरची इच्छा आहे का नाही? अहो कष्टी हो, बालग्रहांत जण हो, तुम्ही सर्व मजकडे या. सर्व देवाची इच्छा आहे का की तू फक्त आवडीनच प्रार्थना केलीस, किंवा ती सिस्टर आवडीनच प्रार्थना करते, किंवा ब्रदर आवडीनच प्रार्थना करते, त्याच्याकडे पुढे लाईन लावतो आणि मगच देव माझी प्रार्थना करतात? आणि नाही, देवाचं वचन सांगतं की अहो कष्टी व बालग्रहांचा नो म्हणजे मी वैयक्तिक. मी वैयक्तिक ज्यावेळेस येशूकडे जाणार, येशू माझे कष्ट बघणार आणि माझे कष्ट तो आनंदामध्ये, आशीर्वादामध्ये, बंधनाच्या सुटक्यामध्ये देणार. कधी? ज्यावेळेस मी वैयक्तिक देवाकडे जाणार. का मी वेगळा आहे का? हालेलुया. मोठमोठे नारळ तर माझा पंख फुटले का? नाही. मोठमोठे नारळ म्हणजे डायरेक्ट माझा आवाज स्वर्गापर्यंत गेला का? नाही. तुम्ही आणि मी सारखेच आहात. तुम्ही आणि मी कोणीच परिपूर्ण नाही. फक्त एकच परिपूर्ण देव आहे, तो येशू आहे. आणि तो या जगामध्ये असताना कसा झाला? परिपूर्णरित्या जपलेला आहे. बऱ्याच वेळेस आपल्या जीवन असं झालेलं आहे, मंदिराच्या मध्ये पाऊल टाकला, चर्च मंदिरामध्ये आपण पाऊल टाकल्यानंतर मी एवढं देवदूतासारखे होता,